ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता थेट जाऊयात राहुल शेवाळे यांची प्रचार रॅली सध्या सुरू आहे आणि त्यांच्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव. थेट जाऊयात. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रॅली सध्या सुरू आहे आणि राहुल शेवाळे यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आहेत. ते त्यांच्याशी संवाद साधतायत. पाहूयात उदय. आज मुंबईमध्ये म्हणजेच शेवटच्या टप्प्यातल्या म्हणजे 5व्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारातील शेवटचा दिवस आहे आणि आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रचार थांबेल आणि या शेवटच्या दिवशी प्रचाराची सगळी रणधुमाळी सुरू आहे संपूर्ण मुंबईतल्या 6ही मतदारसंघांमध्ये आणि त्यापैकी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रॅली सुरू आहे आणि आमचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत सध्या आहेत. बाईक रॅली काढण्यात आली आहे आणि स्वतः राहुल शेवाळे सुद्धा या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेत. जास्तीत जास्त आज मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे उमेदवारांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे. उदय, मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे हे आज मतदारसंघामध्ये बाईक रॅलीद्वारे प्रचार करतात आणि बाईकवरनं ते स्वतः प्रचार करतात. गल्लोगल्ली रस्त्यारस्ती ते प्रचार करतात आणि आपल्यासोबत येते शेवाळे साहेब. काय सांगा, तुम्ही स्वतः बाईकवरनं प्रचार करतायत? मी आज बुलेटवरून प्रचार करतोय आणि माझ्या मतदारसंघाचा बुलेटच्या स्पीडने मी विकास करणार, कारण बुलेट एक विकासाचं प्रतीक आहे आणि म्हणून गेले 10 वर्ष मी मतदारसंघातली कामं केलेली आणि पुढच्या 5 वर्षात दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा विकास हा बुलेट स्पीडने करणार मी. त्याचबरोबर तुमच्या मतदारसंघाचे अनेक विकासाचे अजेंडे जे तुम्ही तुमच्या अहवालामध्ये देखील मांडलेले आहेत, काय आता अहवालामध्ये सांगणार आणि तुम्ही तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे, काय सांगायचं? दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातला पुनर्विकासाचा प्रश्न मी मार्गी लावणार आहे. BDD चाळचा रिडेव्हलपमेंट असेल, धारावी रिडेव्हलपमेंट असेल, माडाचा वसाहतींचा रिडेव्हलपमेंट असेल, मोडकळीस आलेल्या इमारतींचा, गावठाण कोळवड्यांच्या इमारती असेल आणि ज्या निर्वासितांच्या बिल्डिंग आहेत त्याचा पुनर्विकास, या सर्व गोष्टींचा पुनर्विकास पुढच्या 5 वर्षात करून लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून देणार. आज मी त्यांच्या चाळीमध्ये झोपडपट्टीमध्ये ते माझं स्वागत करतात, पण पुढच्या निवडणुकीच्या अगोदर ते त्यांच्या नवीन बिल्डिंगमध्ये आणि नवीन फ्लॅटमध्ये स्वागत करेल, हे लोकांना मी वचन दिलेलं आहे. त्याचबरोबर धारावी पुनर्विकास प्रकल्प हा तुमचा एक स्वप्नातला प्रकल्प आहे, तो तुम्ही पूर्ण करणार. धारावीचं काय पालट करायचा तुम्ही निर्णय घेतले? धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचा माझं एक स्वप्न आहे आणि मी खऱ्या अर्थाने जन्म माझा धारावीचा असल्या कारणामुळे धारावीतल्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळवून देणार आणि धारावीतल्या लोकांचं पुनर्वसन मी धारावीतच करणार. धारावीतला एकही माणूस मी धारावीच्या बाहेर जाऊन देणार नाही आणि त्यांना अभिप्रेत असलेलं पुनर्वसन मी करून दाखवणार. आपण असं म्हणतात, स्वतः राहुल शेवाळे हे बाईक चालवत आहेत आणि सुरक्षेचे पूर्ण नियमांचं पालन करत हेल्मेट घालून ते संपूर्ण बाईक चालवत आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत ते प्रचार करतात. तुमच्या आजच्या या प्रचार रॅलीमध्ये, बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहेत. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आता या ठिकाणी सामील होणार आहेत, मला आशीर्वाद देण्याकरता आणि प्रचाराची सांगता करण्याकरता. आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत थोड्याच वेळामध्ये आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती या संपूर्ण प्रचार रॅलीची सांगता होणार आहे.